अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे दुर्गाष्टमी, त्यात बघा आज मंगळवार देखील आहे। श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आज आहे। तसं तर श्रावण महिन्यात आपण नवनाथ महाराजांची सेवा करत असतो, दत्त महाराजांची, भगवान शंकरांची, स्वामी महाराजांची, भगवान विष्णूंची, अगदी सगळ्या देवांच्या सेवा करत असतो। तर या सेवा करत असताना आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुळाचा उद्धार करते, त्या आपल्या कुलदेवीला विसरून कसं चालेल। तर या पवित्र अशा श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। बघा, प्रत्येक घरातील स्त्री ही कुलस्वामिनी असते आणि तिने आपल्या कुलदेवीची सेवा ही आवर्जून केली पाहिजे। तर या दुर्गाष्टमी तिथीला कुठली कुलदेवीची सेवा करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। त्याचबरोबर 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे। यामुळे तुमच्या बघा कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहणार आहे, तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे, तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे। बघा, कुठलाही उपाय, कुठलीही सेवा करताना मनामध्ये विश्वास, श्रद्धा असायला हवी, तर त्याचा फळ हे निश्चितच मिळते। तर कुठली सेवा, कुठला उपाय कसा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, आज आहे मंगळवार आणि आज दुर्गाष्टमी आहे। तर आज आपण ज्याप्रमाणे पौर्णिमेला आपण काही सेवा करत असतो, अगदी त्याचप्रमाणे दुर्गाष्टमी तिथीला देखील कुलदेवीची सेवा करायची असते। तर बघा, काहींना माहीत देखील असेल, काहींनी सेवा सुरू देखील केली असेल। तर दुर्गाष्टमी या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो करायचा आहे। त्यात बघा, आज दुर्गाष्टमी आणि मंगळवार, तर या दिवशी सेवा करायला अजिबात विसरू नका। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे। श्रावणातील दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। दर महिन्यातील पौर्णिमेला आपण ज्याप्रमाणे सेवा करत असतो, अगदी त्याचप्रमाणे अष्टमी तिथीला देखील सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जो आहे तो आपल्याला करायचा आहे। आता बघा, हा संपूर्ण 13 अध्यायाचे जे पठण आहे ते करायचं आहे। हे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला एका बैठकीतच करायचा आहे। बघा, तुम्ही अगदी घरातील सर्व कामे तुमची उरकून नंतर जरी दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा केला तरी चालणार आहे, परंतु एका बैठकीतच जे आहे ते पाठ जो आहे तो तुम्हाला संपूर्ण करायचा आहे। अगदी तुम्ही कधीही करू शकता, सकाळी करा, दुपारी करा, सायंकाळी, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा करा, परंतु मध्ये पाठ चालू असताना कोणाशी बोलू नका, त्याचबरोबर मध्ये उठू देखील नका। तुम्हाला खाली बसून शक्य नसेल, तुम्ही अगदी खुर्चीत बसून जरी केला ना तरी चालणार आहे। त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल, विटाळ असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकत नाही। त्याचबरोबर बघा, ज्यांना श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ काही कारणाने शक्य नाही, ऑफिसला जाणार असेल, काहींना लहान मुलं असेल, अगदी काहीही समस्या असतील, जॉब करत असतील, तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते 11 वेळा पठण करायचं आहे। बघा, सिद्ध कुंजिका स्तोत्र ते 11 वेळा करायचं म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा नाही असं नाही। जर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला वेळ नाही किंवा तेवढं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करायची आहे। बघा, आणि तेही शक्य नसेल तर काही समस्या असतील, वेळ नाही, किमान आपल्या कुलदेवीचा फोटो असेल आपल्याकडे किंवा टाक असेल किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल, देवघरात श्रीयंत्र असेल, हेही काहीच नसेल तर अगदी एक सुपारी ताम्हनात घेऊन त्यावर बघा, तुम्हाला आज
ती सुपारी ठेवून नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता कुंकुमार्चन सेवा कशी करावी, तर नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे. नवार्णव मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. नमो नमः म्हटलं की चिमूटभर कुंकू त्या देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत अर्पण करायचं आहे, म्हणजेच तिला कुंकवाने स्नान घालायचं आहे. आणि हे जे कुंकू आहे हे नंतर तुम्ही एखाद्या डब्बीत भरून रोज तुम्ही लावलं तरी अतिशय उत्तम, किंवा एखाद्या शुभ कामासाठी तुम्ही घराबाहेर जात असाल तर तेव्हा देखील लावलं तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा अखंड आपल्यासोबत राहतो. त्यामुळे ही सेवा आज आवर्जून करा. त्याचबरोबर हा श्रावण महिना चालू आहे. एखाद्या सुवासिनीची या महिन्यात आवर्जून ओटी भरा. तिला आपल्या स्वामिनीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे. अगदी साधी जरी ओटी भरली ना तरी चालणार आहे. त्याचबरोबर नाही शक्य झालं ओटी भरणं तरी बघा तुम्ही तिला काहीतरी जेवू जरी घातलं तरी चालणार आहे, नाही तर एखादं फळ जरी दिलं तरी चालणार आहे. हळदी कुंकू लावायचं आहे, एखादं फळ तुम्ही दिलं तरी चालणार आहे. अत्यंत प्रभावी असे हे सेवा आहे. त्याचबरोबर बघा आज दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य असेल ना तेव्हा तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही 11 वेळा म्हटलं तरी चालणार आहे. 16 वेळा जर पाठ केला, 16 त्याचे पाठ केले तर अतिशय उत्तम. नाही शक्य झालं तर किमान 1 वेळा तरी नक्की पठण करा. श्री महालक्ष्मी अष्टकम अतिशय साधं आणि सोपं आहे. बघा आपण जेव्हा गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करत असतो तेव्हा देखील म्हणत असतो, त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेला करत असतो. अगदी त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी अष्टकमचे तुम्ही 11 वेळा किंवा 16 वेळा पाठ नक्कीच करा. त्याचबरोबर ह्या सेवा ज्या आहेत त्या अगदी स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, असं नाही की फक्त स्त्रियांनी करायचं. स्त्री म्हटलं तर अगदी विधवा स्त्री असेल तरी तिने देखील ही सेवा केली तरी चालणार आहे. कारण हे आपले कुळाचं रक्षण करणारे आपल्या कुलदेवीची आपण सेवा करणार आहोत. त्यामुळे अगदी कोणीही कुटुंबातील कोणीही ही सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा लवंगा ह्या देवीला अत्यंत प्रिय आहेत. माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर ह्या ज्या सेवा आहेत, तुमची कुलस्वामिनी कोणतीही देवी असू द्यात तरी देखील तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. त्यास बघा 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी 11 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या लवंगा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. फुलासकट ज्या आहेत त्या लवंगा तुम्ही घ्यायच्या आहे. आणि या लवंगा कुलदेवीचा तुमच्या घरात फोटो असेल किंवा टाक असेल, जे काही असेल ना ते त्याच्यासमोर बघा देवीच्या चरणापाशी ह्या तुम्हाला 11 लवंगा वाहायच्या आहे, अर्पण करायचे आहे. परंतु अर्पण करताना तुम्हाला नवार्णव मंत्र जो आहे तो नंतर ह्या अर्पण करायच्या आहे. म्हणजेच काय बघा, एकदा नवार्णव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे म्हणून झाल्यानंतर 1 लवंग अर्पण करायचे आहे. असं 11 लवंगा अर्पण करताना 11 वेळा तुम्हाला नवार्णव मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आणि लवंग अर्पण करताना लवंगाचं जे फूल आहे ते आपल्याकडे झालं पाहिजे, हे मात्र काळजी घ्यायची आहे. आणि ही देवीच्या चरणाशी अर्पण करायची आहे. आणि नंतर हे बघा रात्रभर तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी या लवंगा तुम्ही खाऊ शकता, चहात घालू शकता. जे फक्त तुम्ही जेवणात जे काही तिखट बनवणार त्यात तुम्ही ह्या वापरायच्या नाही. अगदी तशा जरी खाल्ल्या तरी लवंगा अतिशय आपल्या शरीरासाठी देखील अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही या लवंगा अशा जरी चगळून खाल्ल्या तरी चालणार आहे, किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना दिल्या तरी चालणार आहे. बघा जरी ह्या सगळ्या सेवा नाही करायला शक्य झालं, काही काम आहे, प्रॉब्लेम असतील काही, तर तुम्ही ज्या काही सेवा करता येतील त्यातली 1-2 ज्या सेवा शक्य असतील ना, जशा तुमच्या वेळेप्रमाणे त्या सेवा नक्कीच करा, अजिबात चुकवू नका. बघा जे काही सेवा करणार आहे त्यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होणार आहे, मुलांची प्रगती होणार आहे, आपल्या कुळाचा उद्धार होणार आहे. आपल्या कुळाचं रक्षण आपली कुलदेवी करत असते आणि तिची सेवा आपल्याकडून होणं तितकंच महत्त्वाचं आहे.
झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.